when you have a deep, profound sense of being, you are not worrying about the meaning of your life. जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची खोलवर जाणीव होते, तेव्हा हा प्रश्नच उरत नाही, माझ्या आयुष्याचा अर्थ काय? या प्रश्नाची चिंताच उरत नाही. आपण आपल्या आयुष्याचा अर्थ बाहेर शोधत असतो. यश, पैसा, प्रसिद्धी, कोणाची मान्यता याच्यावर आपण आपल्या आयुष्याचा आनंद पाहत असतो. परंतु जेव्हा जाणवतं, जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती, की खरं मी कोण आहे आणि मी माझ्यासाठी काय करतोय किंवा माझ्यासाठी मी काय केलं पाहिजे, ती जाणीवच खूप समाधान देऊन जाते. स्वतःला एकदा जाणून घेतलं ना, की आयुष्यात स्वतःला शोधण्याची धडपड कमी होते. कोणाच्या मान्यतेवर आपलं आयुष्य अवलंबून आहे, ही गोष्ट विरून जाते, ही निघून जाते. ती गोष्ट आपण निग्लेक्ट करायला लागतो. आपल्या अंतरंगाशी जेव्हा आपला संवाद सुरू होतो, तेव्हा आयुष्याला वेगळा अर्थ द्यायची गरजच वाटत नाही. आपण पाहतो बरेच जण, आपण स्वतःही असं बऱ्याचदा विचार करतो, की माझ्या आयुष्याचा अर्थ काय? माझा काय पर्पज आहे या लाईफमध्ये येण्याचा? किंवा मी असं अजून काय अचीव्ह करायला पाहिजे? लोकांनी माझ्याकडे पाहताना कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? लोकांच्या मान्यतेवर आपलं जेव्हा आयुष्य अवलंबून राहायला लागतं ना, तेव्हा खरं गडबड सुरू होते. सायकोलॉजीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, की जेव्हा आपण आपल्यासाठी एक्सटर्नल व्हॅलिडेशन शोधायला लागतो, कोणाची तरी मला मान्यता मिळावी किंवा कोणीतरी मला चांगलं म्हणावं, कोणीतरी मला अप्रिशिएट करावं, ह्या जेव्हा गोष्टी आपण शोधू लागतो ना, तेव्हा न कळत आयुष्यामध्ये एक रिकामं पण जाणवतं. जेव्हा आपलं सेल्फ अवेअरनेस वाढतो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं, की मला इतरांच्या व्हॅलिडेशनची, इतरांच्या मान्यतेची गरजच उरत नाहीये. माझ्या आनंदासाठी मला इतरांच्या परवानगीची गरज नाहीये किंवा मला कोणावर अवलंबून राहावं लागणार नाहीये. माझा आनंद मला स्वतः शोधता येतो. यश मिळवा, स्वप्न पूर्ण करा, आपल्याला सगळं हवं असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात आहे. तरी सुद्धा काहीतरी अचिव्हमेंट केली तरच मी सक्सेसफुल आहे, ही जी भावना तयार होते ना, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. जे काही मिळवायचे लाईफमध्ये ते तुमच्या आनंदासाठी जर तुम्ही मिळवत असाल ना, तर तो आनंदच फार वेगळा आहे. हे स्वतःला एक प्रश्न विचारा, की मी आयुष्य जगतेय की आयुष्याचा अर्थ शोधण्यातच मी व्यस्त आहे? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला एक नवीन दृष्टी देऊन जाईल. स्वतःला आपण विचारूया, की मी खरंच आयुष्य जगतेय किंवा मी खरंच आयुष्य जगतोय, की ते मिनिंगफुल करण्यासाठी अजून धडपड करतोय, अजून व्यस्त होतोय, टेन्शन घेतोय, स्ट्रेस वाढवतोय स्वतःचा. नक्की विचार करा. उद्यापासून मला कोणाला प्रूव्ह करायचं नाही, मला कुठे सिद्ध करायचं नाही, की मी काय, मी कोण आहे, माझं शिक्षण किती झालंय, मी काय करते, मी किती कमवतीये, मी किती यश मिळवलंय, किती ट्रॉफीज मिळवलेत किंवा दुनिया माझ्याकडे कशी बघतीये, हे काही काही मला प्रूव्ह करायचं नाहीये. आणि मग आयुष्य जगायला सुरुवात करा. त्याचा आनंद, त्याचा अनुभव फार वेगळा असेल. बघा, स्वतःला हा प्रश्न विचारा, की स्वतःला प्रूव्ह न करता जर उद्यापासून आयुष्य जगायचंय, तर नेमकं तुम्ही कसं जगा?